फक्त मतदानासाठी कोणी लोक आहे त्यांना वोट द्यायसाठी। त्यांना का आमचं हे आहे घाण आमची न्या तरी ते आमच्यावर उलट होतात, आमच्या अंगावरती लगेच धावून येतात ते का नाही ना आम्ही नाही घाण नेणार, मग आमची पावती कशाने तुम्ही नेता? सांगते का कोणी लोकांची जन्माला येतात ना तेव्हापासून ते मरेपर्यंत कोणी लोकांचे हे झालं, कष्ट करून दिवस चाललेत। काय आहे सरकारची सबसिडी काय नाही, नगरपालिकेचं हॉस्पिटल आहे बस। आणि आमच्या लोकांना तुम्ही बोलाल ना आता ज्या शासनाकडनं सवलती येतात बोला विमा येतात त्या अजून आम्हाला काही भेटल्या नाहीच नाही, म्हणजे आम्हाला माहितीच नाही, म्हणजे आमच्या काही पिढीला म्हणजे असं माहितीच नाही। साफ करायचं टेंडर वगैरे सगळा काय आहे सगळा, तर ते ज्यांच्यावर सोपून देतात ना काम तीच लोक चांगली काम नाही करत। आम्ही पैसे भले आम्हाला 5 रुपये पावती असो का 2 रुपये असो पण आम्ही देतो ना, आमची घाण टाकायला त्यांना हरकत नाही ना। ज्या पावत्या नाही भरत त्यांची घाण तुम्ही पहिले उचलता, मार्केटचा उपयोग काय? पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आलो पनवेलच्या कोळी मार्केटमध्ये। कोळी महिलांशी आम्ही बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की मुळात मच्छी मार्केटची एक व्यवस्था वेगळ्या ठिकाणी असताना सुद्धा त्यांच्या समोरील जागेमध्ये सुद्धा त्यांना बसावं लागतं, नेमकं काय झालं? मुळातले इथले कोळी बांधव शिल्लक आहेत का की आणखी काही दुसऱ्या राज्यातनं सुद्धा लोक इथे मासे विक्री करण्यासाठी आले? मुळात त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांना नेमकं या निवडणुकीबद्दल काय वाटतं, काय अपेक्षा आहे आपल्या नगरसेवकाकडून? आपण जाणून घेऊया। नवराष्ट्र डिजिटलवर सातत्यानं सामान्य माणसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही करतो। बोला मावशी, उमेदवार कसा पाहिजे इलेक्शन मध्ये? चांगला पाहिजे, आमच्या गावातलाच पाहिजे, कोलीवाड्यातला उमेदवार पाहिजे। काय यापूर्वी कुठला होता? बर, मला एक सांगा, काय आता काही समस्या फेस करावी लागते तुम्हाला? तुम्ही एकदम इकडे रस्त्यावर येऊन बसलात सगळे, आतमध्ये चिकल घाण पण ते साफसफाई कोण करत नाही। नाही पण तुम्ही सांगता कुणाला, तक्रार देता? तक्रार केली आम्ही, कोण नाही येत। नाही येत? बरं, बाकी धंदा पाणी चाललाय व्यवस्थित? बाकी काय पाणी नाही, पहिल्यासारखा धंदा पाणी नाही। पहिल्यासारखा धंदा पाणी का नाहीये? काय माहिती, माशांचे भाव महाग झाले। हो, मच्छीच नाही भेटत, नाही मच्छी नाही भेटत, परत येते सगळं मच्छीचे। चालतं कसं मग कुटुंब? थोडा राहणं इथेच आहे पहिलेपासून? इथेच आहे। काही बदलल्यासारखं वाटतं हा सगळा भाग गेल्या काही वर्षामध्ये? बदलला की तसाच आहे? तसंच आहे, तसाच आहे। हे पनवेलची खूप जुनी म्हणजे जुनी मच्छी मार्केट आहे आणि मग या मच्छी मार्केटचं काही साफसफाईचं काही टेंडर वगैरे निघालं असेल ना? साफ करायचं टेंडर वगैरे सगळा काय आहे सगळा, तर ते ज्यांच्यावर सोपून देतात ना काम तीच लोक चांगली काम नाही करत। आणि तो टेंडर घेतलाय त्या पण माणसाला आम्हाला भेटायचा आहे, तो पण माणूस आम्हाला कधी एक वेळेला सुद्धा विचारायला आला नाही तर तुमच्या आतमध्ये सोय कशी काय। आम्ही पैसे भले आम्हाला 5 रुपये पावती असो का 2 रुपये असो पण आम्ही देतो ना, आमची घाण टाकायला त्यांना हरकत नाही ना। ज्या पावत्या नाही भरत त्यांची घाण तुम्ही पहिले उचलता, मार्केटचा उपयोग काय? मार्केटात आम्ही बसून आमची तुम्ही घाण नाही घेत, ज्याचं टेंडर ज्यांनीच काढलाय त्यांनी नोकर लोक ठेवलेत, बरोबर आहे। मालकांनी तरी एकदा विचारणं तरी करायला पाहिजे ना तुमचे नोकर लोक काम करतात का नाही करतात। त्यांना का आमचं हे आहे घाण आमची न्या तरी ते आमच्यावर उलट होतात, आमच्या अंगावरती लगेच धावून येतात ते का नाही ना आम्ही नाही घाण नेणार, मग आमची पावती कशाने तुम्ही नेता? 20 रुपये आमची नेता, मग आमची घाण नाही तुम्ही टाकत। आमचं हे सुद्धा आहेत का आमचं साफसफाई राहू दे आणि आमचा कचरा नेऊ दे साफ। त्यांची ती माणसं असतात ना तीच लोक जमिनी खरी करतात, 30-30 कोटीची 50 कोटीची, तेच घोटाळे दिसतात टीव्हीला, दुसरं काहीच नाही। तुमचे प्रश्न नाही दिसत आमच्या कुठे काहीच नाही, आमची गरज आहे प्रश्न आमची विचारायला आले तर आम्ही अशी इथपर्यंत एवढे वाजेपर्यंत इथं राहणार नाही ना। बरोबर, सांगते का कोणी लोकांची जन्माला येतात ना तेव्हापासून ते मरेपर्यंत कोणी लोकांचे हे झालं, कष्ट करून दिवस चाललेत। काय आहे सरकारची सबसिडी काय नाही, नगरपालिकेचं हॉस्पिटल आहे बस। बरं, मला एक सांगा, हे झाले तुमच्या मच्छी मार्केटचे सगळे प्रश्न झाले, शाळा आरोग्याच्या संदर्भामध्ये काय म्हणणं आहे तुमचं? आता आमची शाळा तर नवीन बांधली सध्या, पण तिच्यात आता आमच्या लहान पोरांना जसं योग्य शिक्षण वगैरे पाहिजे तसं भेटलं पाहिजे सवलती वगैरे ज्या आमच्या कोणी लोकांच्या शासनाकडनं काही येतात सवलती त्या आम्हाला पण मार्केटच्या द्वारे आम्हाला पण समजल्या पाहिजे। आता आमच्या लेडीज लोक जाणं सकाळी मार्केटला जातात, यांना काय समजत नाही, पोरं अशीच गावात फिरत असतात का जातात शाळेत काय माहिती पण नाही त्यांना।
पण त्यांना पण तुम्ही का शासनाकडनं काय योग्य माहिती येतात आरोग्याबद्दल का काय ते तरी माहिती नगरपालिकेने द्यायला पाहिजे. शेती नाही पिकली तरी त्यांना सरकार उभं आहे सगळ्याला. जराशी चांबाची भाव नाही मिळला तर रस्त्यावर फेकतात. झाला आला सरकारचा पैसा. कोली लोकांना काहीच नाही. मच्छी नाही ऐकली चला आमचा जाऊ द्या, विकणाऱ्यांचा जाऊ द्या. जे खपतात समुद्रामध्ये त्यांना सुद्धा नाही. त्यांचे किती हाल बेकार आहेत. जे मासेमारी करतात त्यांचे. हा मच्छी मिळली तर ठीक. आज त्यांची बायको पोरं सुद्धा उपाशी आहेत. त्यांच्यासाठी काय काहीच नाही. कोली लोकांसाठी बोललं तर काहीच नाही. फक्त मतदानासाठी कोली लोक आहे त्यांना वोट द्यायसाठी बस. दुसरा काय तेव्हा तुम्ही प्रश्न नाही विचारत त्यांना? विचारतो. बाकीचे दुसरे असतात ना बोके पाटी. ते बोके असतात ते शप्पे शेल्टावाले. ते बोके नंतर कोण नाही येत. ठीक ठीक. त्यांचा ते किस्सा भरतात. बरं तुमचं आरोग्य म्हणजे कोणाची तब्येत बिघडली कोणाचा काही मोठा प्रश्न असेल आरोग्याचा तर काही आहे तशी व्यवस्था? नाही 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 हा? काहीच नाही काहीच नाही. इथे जवळपास नाहीये. काहीच. बरं इथे तुमच्याकडे महानगरपालिकेचं कुठलं मोठं रुग्णालय नाही जसं मुंबईमध्ये सायन आहे बाकी एक आहे नवीन आता नवीन ते झालं उपजिल्हा आहे ना? उपजिल्हा आहे. कोली लोकांना काहीच आणि आमच्या लोकांना तुम्ही बोलाल ना आता ज्या शासनाकडनं सवलती येतात बोला विमा येतात त्या अजून आम्हाला काही भेटल्या नाहीत. म्हणजे आम्हाला माहितीच नाही. म्हणजे आमच्या काही पिढीला म्हणजे असं माहितीच नाही. तुमच्या पिढीला काहीच माहिती नाही. आमच्या माणसं आमच्या सारख्याला तर अजून नवीन शासनाकडनं काय येतंय. पण मला सांगा मग अशा वेळेला तुमचा राजकारणी नेते नगरसेवक काही येतात तुम्हाला सांगायला पुढे? कोण नाही. हा? नाही. जेवढे कोली लोक जन्माला आलेत ना ते जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्यांचे कोली लोकांचे हाल आहेत. याच्यामध्ये शेतकरी सुखा आहे. शेतकरी सुखी आहे. त्यांचे बाजार भाव नाही मिळाला टमाट्याला बटाट्याला कशाला पण भाजीपाल्याला तर त्यांच्यासाठी सरकार पुरा उभा आहे. कोली लोकांसाठी काय नाही. कोली लोकांनी काय केलं? तुमचा नेता तर असेल ना इथे कोणीतरी? आमचा नेता आहे फक्त वोट मागायला येतो आणि जातो. अच्छा त्यानंतर काही येत नाही? कोण आहे? कोणच नाही. इथं आम्ही जन्मल्यापासून आमचा मच्छीचा पहिल्यापासून घेऊन धंदा ते मरेपर्यंत आमच्या लोकांचे हाल आहेत. कोली लोकांना सरकारची सबसिडी काही नाही. सरकारने सांगावं का तुमच्या कोली लोकांना काय सबसिडी आहे म्हणून? काहीच नाही. बघा आता किती वाजले तरी आम्ही कोली बायका बघायचे नवरे वारलेत तरी पण ते कामं करतात. सबसिडी काय? काहीच नाही. फक्त राशन मिळतो. तो राशन काय करायचा बाकीचा? नवरे दारू पिऊन पडलेत. सगळ्यांचे नवरे कामदार नसतात आमच्या कोलींमध्ये. मरस तसर जन्माला येसर मला पण आमचे याचे आलेत. बघा आता किती वाजले तरी आम्ही बाई लोक इथं काम करतो. काय सरकारचा उपयोग आहे ते? काय नाही. पनवेल मधल्या उरण नाक्यावरील या मच्छी मार्केटमध्ये या कोळी महिलांशी बातचीत केल्यानंतर हे लक्षात येतं की निवडणुकीच्या मैदानात मत मागण्यासाठी इथले स्थानिक नेते येतात खरे पण निवडून आल्यानंतर मात्र त्यांच्या समस्यांकडे कुणीही लक्ष देत नाही. त्यांच्याकडे समस्या पोहोचवल्या जातात पण त्यांच्याकडे गांभीर्यानं पाहून त्यांच्या प्रश्नाकडे ते प्रश्न सोडवण्यासाठी कुठलाही नेता झटत नाही. हे यांच्याशी बोलल्यानंतर स्पष्टपणे आपल्याला दिसतं आणि तेच त्यांचं दुःख आहे. कोळी म्हणून जन्माला येतो, कोळी म्हणून मरतो, कुठलीही आर्थिक प्रगती होत नाही. हे सांगितलं मुळात कोळी महिलांनी ज्या स्वतःच्या मेहनतीवर परिश्रमावर कुटुंबाचा निर्वाह करतात.